नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बाल्कनीमध्ये कितीही महागडे शो प्लांट असू द्यात, कितीही ऑर्नामेंटल प्लांट असू द्यात, पण झाडांची शोभा ती वेगळीच. आणि सध्या आता बाल्कनीमध्ये झाडांना तुम्ही बघू शकत असाल, इतके छान असे फुलं आलेले आहेत आणि सगळी बाल्कनी अशी फुलांनी बहरलेली आहे. आणि खरं सांगते तुम्हाला, इतकं छान वाटतं ना सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर जेव्हा आपण झाडांना बघतो, आणि त्यानंतर खरंच मन इतकं सुखावून जाते. कारण आतापर्यंत ना माझ्या बाल्कनीमध्ये सगळे जे झाडं आहेत तर ते शोचेच झाडं होते, कारण इथे ऊन अजिबात येत नव्हतं. पण आता मस्त छान असं ऊन येतं आहे, कारण ही जी बाल्कनी आहे तर ती मी बाहेर थोडीशी एक्सटेंड करून घेतली, म्हणजे इथे ग्रिल टाकली आणि त्या जागेवर छान असं ऊन येतं. तर आता सध्या माझ्या बाल्कनीमध्ये ना मस्त छान असे फुलांचे झाडं मी लावले आहेत. आणि तुम्ही बघू शकत असाल की फुलांच्या प्रत्येक झाडाला इतके छान असे फुलं आलेले आहेत आणि इतकं छान वाटतं त्यांना बघून. आणि ज्या कटिंग मी लावलेल्या होत्या, जास्वंदाच्या ज्या कटिंग मी लावल्या होत्या, तर त्या कटिंगसुद्धा इतक्या छान अशा जगल्या आहेत आणि त्यांनासुद्धा हळूहळू आता इतके सुंदर असे फुलं यायला लागले आहेत. तर म्हटलं चला, छान मस्त सकाळी सकाळी हा ना एक शूट मी घेतलेला होता, तर तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूयात म्हणून. आणि सोबतच काही ना कनेरच्या कटिंगसुद्धा मी लावलेल्या आहेत. मागच्या आठवड्यामध्ये ना कुठेतरी बाहेर जाणं झालं होतं आणि हायवेवर बघा इतके छान असे कनेरचे झाडं असतात. तर तिथल्याच कटिंग आम्ही आणलेल्या, म्हणजे छान असे 6 ते 7 प्रकारचे कनेरचे झाडं तिथे होते. तर तिथल्याच कटिंग आम्ही आणलेल्या होत्या आणि त्या लावल्यात. बघू आता म्हणजे कशा ग्रो होतात, काय होतात. आणि आज ना मला बाल्कनीचं सुद्धा काम थोडंसं काढायचं होतं, कारण ना सध्या जी झाडं आहेत तर काही झाडांना रिपॉटिंग करायची होती आणि काही पुन्हा आणखी जे इंडोर प्लांट्स असतात, जे ऑर्नामेंटल प्लांट्स असतात, तर त्यांच्या काही कटिंगना माझ्या शेजाऱ्यांनी मला दिल्या होत्या. तर त्यासुद्धा लावायच्या होत्या आणि काही झाडांची रिपॉटिंग मला करायची होती. बरं, सध्या आता ना बाल्कनीमध्ये झाडांचं प्रमाण इतकं झालं आहे आणि झाडांची संख्या आणि झाडांचं जे काम आहे तर ते इतकं वाढलं आहे की आता मी ना किती जरी विचार केला की एकटीने हे सगळं करायचं, पण माझ्या एकटीने काही ते व्हायला बघत नाही, कारण इतकं काम निघतं आता सध्या झाडांचं. आधी झाडं ना कमी होते, तर त्यावेळेला मी एकटीच झाडांचं सगळं सांभाळून घ्यायची. म्हणजे रिपॉटिंग करायची असेल किंवा झाडांची नवीन कटिंग लावायची असेल किंवा बाल्कनीचं कुठलंही काम असेल तर ते मी एकटीच करायची. आणि आत्तासुद्धा त्यांच्या केअर संदर्भात ज्या काही गोष्टी असतात तर त्या मी एकटीच हँडल करते. त्यांना खुंटलणं असेल, पाणी देणं असेल, झाडांना स्प्रे करणं असेल किंवा त्यांना खत घालायचं असेल, तर या सगळ्या गोष्टी मी आत्ताही एकटीच करते. पण झाडांचं जेव्हा असं थोडंसं डीपली काम निघतं, म्हणजे झाडांची रिपॉटिंग करायची असेल किंवा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात झाडांच्या संदर्भात, तर त्या आता सध्या माझ्या एकटीने व्हायला बघत नाही. तर त्यामुळे मग म्हटलं की आज ना हे घरी होते, रविवारची सुट्टी होती आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की थोडंसं बाल्कनीचं काम आम्ही काढलेलं होतं. तर तोच डिटेल व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आज हे घरी होते, तर म्हटलं चला दोघंही मिळून हे जे बाल्कनीचं काम आहे तर ते करून घेऊयात म्हणून. आता बऱ्याच जणांना वाटेल की हे जे सगळं काम आहे तर ते जे गार्डनर असतात तर त्यांच्याकडून करून घ्यायचं किंवा नर्सरीमध्ये जाऊन झाडांची रिपॉटिंग वगैरे करून घ्यायची म्हणून. पण आमच्या इथे जवळ जी नर्सरी आहे जिथून मी नेहमी झाडं घेते, तर त्या दादांना मी विचारलं, तर अशा पद्धतीचे कामं ते करत नाहीत. त्यांचं फक्त कुंड्यांचं, म्हणजे जेही प्लांटर्स वगैरे असतात किंवा झाडं असतात तर त्यांचं सेलिंगचं काम आहे त्यांचं. या पद्धतीचे म्हणजे कामं वगैरे ते करत नाहीत. तर त्यामुळे मला तरी माहिती नाही की म्हणजे कोण हे काम मला करून देणार. त्यापेक्षा मग म्हटलं की उगाच त्यांना पैसे देण्यापेक्षा, म्हणजे सध्या तरी मला तर माहिती नाही की कोण अशा पद्धतीचे कामं करून देतात, किंवा समजा जरी मिळालंसुद्धा तरीसुद्धा उगाच आपण म्हणजे त्यांना, आता प्रत्येकाच्या म्हणजे आपापल्या विचाराचा प्रश्न असतो, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. पण जेव्हा आपण घरच्या घरी अशा पद्धतीचे कामं करू शकतो तर ते करायला काय हरकत आहे. तर म्हणून मग जेव्हा कधी हे घरी असतात तर त्यावेळेला मला जेव्हा बाल्कनीचं असं डीप काम काढायचं असतं, खूप असं काम काढायचं असतं, तर हे घरी असतात तर त्यावेळेला मी काढते. तर सगळ्यात आधी मला ना काही काही झाडांची रिपॉटिंग करायची होती.
बेलाचं झाड आणि शमीचं झाड हे दोनंही झाडं माझ्याकडे आहेत आणि तुम्हाला सांगते की बेलाचं झाड आणि शमीचं झाड हे नेहमी आपल्या घरी असावं. म्हणजे हे जी झाडं आहेत ना तर ते खूप असे शुभ मानले जातात. आधीच्या काळी ना बघा जे बेलाचं झाड आहे तर ते घरी लावण्यासाठी मनाई करायचे, म्हणजे घरी लावू नये असं सांगितलं जायचं. पण आता बऱ्याच जणांच्या तोंडून मी ऐकते की बेलाचं झाड शमीचं झाड घरी असावं म्हणतात आणि खूप शुभ मानले जाते हे झाड. तर तेच झाड बघा त्यांना ना आधी लहान कुंडीमध्ये मी लावलेलं होतं. तर तेच म्हणजे मोठ्या कुंडीमध्ये लावायचं होतं. तर बेलाचं झाड मोठ्या कुंडीमध्ये टाकलं आणि शमीची जी कुंडी आहे तर ती ना फुटलेली होती. म्हणजे बघा आधी ना इथे हे जे काळा दगड तुम्हाला दिसत असेल तर सगळे झाडं ना तिथे ठेवलेले होते. त्यांना बऱ्यापैकी ना एका दोरीने बांधून प्रोटेक्ट केलेलं होतं. पण जेव्हा कधी खूप अशी हवा यायची त्यावेळेला त्या सगळ्या कुंड्या खाली पडायच्या. तर बऱ्याच माझ्या कुंड्या फुटल्या आणि शमीच्या झाडाची जी कुंडी आहे तर तीसुद्धा खूप अशी फुटलेली होती. तर तीसुद्धा कुंडी मला बदलायची होती आणि मोठ्या कुंडीमध्ये झाड टाकायचं होतं. जेव्हा त्याची रिपोर्टिंग करायला घेतली तर त्यातून ना खूप असे छोटे छोटे बेबी प्लांट्स निघाले. तर ते मी ठेवले, कारण कधीही कोणाला कधीही म्हणजे गरज पडते शमीच्या झाडाची, तर त्याचसाठी. त्यानंतर बघा गार्डनिंग करताना ना काही गोष्टी आपल्याला ना नेहमी लक्षात ठेवायला हव्या. म्हणजे आपण ना अगदी सहज पद्धतीने की खूप सोपं काम आहे या याच्याने आपण गार्डनिंग करायला घेतो. पण तुम्हाला खरं सांगू, जेव्हा आपण झाडं लावतो तर त्याचं थोडंफार नॉलेजसुद्धा आपल्याला असणे गरजेचं असतं. झाड जर समजा खूप मोठं होणारं असेल तर त्याला कुंडी थोडीशी मोठीच हवी असते. नाहीतर आपण काय करतो, अगदी छोट्याशा कुंडीमध्ये ना झाड लावतो आणि त्याचे मग ना जे रूट्स आहेत तर ते तिथल्या तिथे ना खराब व्हायला बघतात आणि झाडांची जी ग्रोथ आहे तर तीसुद्धा थांबते. तर त्यामुळे झाड जर खूप असं मोठं होणारं असेल तर झाडांची जी कुंडी आहे तर ती थोडीशी मोठीच घ्यायची. आज ना म्हणजे मातीसुद्धा संपलेली होती. मेन म्हणजे जी माती मी गावाकडून आणलेली होती. तर आता सध्या झाडांचं काम बऱ्या प्रमाणामध्ये निघतं. तर त्यामुळे मातीसुद्धा संपलेली होती आणि सोबतच कोकोपीट आणि जे वर्मी कंपोस्ट आहे तर ते सुद्धा संपलेलं होतं. तर जी माती आहे ती तर मी यावेळेला नर्सरीमधून आणली आणि कोकोपीट आणि जे वर्मी कंपोस्ट आहे तर ते मी ब्लिंकिट केलं आणि अगदी 10-12 मिनटामध्ये वर्मी कंपोस्ट आणि कोकोपीट जे आहे तर ते घरपोच मला मिळालं. तर बघा ही एक सेवा खूप छान झाली की तुम्हाला कुठलीही गोष्ट हवी असेल तर अगदी 10 मिनटामध्ये तुम्हाला ती जी गोष्ट आहे तर ती घरपोच मिळते. तर चला असो, म्हणजे बघा बऱ्याचशा अशा सुखसुविधा आपल्यासाठी आजकाल अवेलेबल झालेल्या आहेत. त्यानंतर पुन्हा आणखी एक दुसरी गोष्ट तुम्हाला सांगते. जे फुलांचे झाडं असतात तर त्यांनासुद्धा कुंडी थोडीशी मोठीच घ्यायची. माझ्या इथे काय होतं की आधी ना एकाच साईजच्या कुंड्या मी घेतलेल्या होत्या, कारण बाल्कनीमध्ये आधी ना जागा खूप कमी होती आणि जे शोची झाडं आहेत तर ते माझ्याकडे खूप सारे होते. तर त्यामुळे अगदी मीडियम साईजच्या ज्या कुंड्या असतात आणि स्पेशली म्हणजे या ज्या स्क्वेअर कुंड्या आहेत तर त्या मी घेतल्या होत्या. कारण ज्या स्क्वेअर कुंड्या आहेत तर त्या कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कुंड्या आपण ठेवू शकतो आणि छोट्या कुंड्या असतील तर बघा खूप साऱ्या कुंड्या आपण ठेवू शकतो. तर ह्या माझ्या ना खूप आधीच्या जुन्या कुंड्या आहेत. आधी ना माझ्याकडे सिमेंटच्या कुंड्या होत्या. तर त्या बदलून मी या ज्या प्लास्टिकच्या कुंड्या आहेत स्क्वेअरवाल्या तर त्या घेतल्या आणि आता त्यानंतर पुन्हा त्यामधून झाडांची रिपोर्टिंग माझी चालू आहे. कारण जे फुलांचे झाडं असतात तर त्यांनासुद्धा कुंड्या थोड्याशा मोठ्याच हव्या. मोठ्या कुंड्या असतील तर झाड छान असं ग्रो होतं आणि झाड छान असं व्यवस्थित ग्रो झालं, व्यवस्थित त्याने सर्वाईव्ह केलं की त्याला फुलंसुद्धा खूप छान येतात. तर ही गोष्टसुद्धा तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की फुलांच्या झाडांसाठीची जी कुंडी आहे तर ती थोडीशी मोठीच घ्यायची. अगदी खूप अशा छोट्या झाडांमध्ये फुलांची झाडं लावायची नाही. त्यानंतर जे शोचे झाडं असतात तर त्यांना आपण ना या साईजच्या ज्या कुंड्या आहेत, समोर तुम्ही बघू शकत असाल की या कुंड्यांची जी साईज आहे तर त्या साईजच्या कुंड्यांमध्ये आपण जेही आपले ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत, जेही शोचे झाडं आहेत तर ते आपण लावू शकतो. तर सगळे जे फुलांचे झाडं होते तर त्यांची रिपोर्टिंग झालेली आहे आणि त्यानंतर माझ्या शेजाऱ्यांनी ना काही असे ना जे ऑर्नामेंटल प्लांट्स असतात तर त्यांची कटिंग मला दिलेली होती. हे जे झाड मी लावत आहे तर ते आहे अडेनियमचं झाड. तर ते फुलाचंच आहे पण त्याला सध्या मी छोट्याच कुंडीत लावलं कारण झाड लहानच आहे त्यामुळे. त्यानंतर मॉन्स्टेरा आणि बरेचसे असे 5-6 झाडांची जी कटिंग आहे तर ती त्यांनी मला दिली. तर ते मी छोट्या कुंडीमध्ये लावलेलं, कारण जे ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत तर ते आपण लहान कुंडीमध्ये सुद्धा लावू शकतो. झाडांची साईज बघून आपण त्यांना छोट्या कुंडीत किंवा मोठ्या कुंडीत अशा पद्धतीने लावू शकतो. तर सगळ्या जे
झाडांची कटिंग आहे किंवा सगळे जे झाडं आहेत तर ते रिपॉटिंग करून झालेले आहेत आणि बाल्कनीची अवस्था बघा अशा प्रकारे झाली आहे. जेव्हा कधी मी बाल्कनीचं काम काढते तर त्यावेळेला माझी जी बाल्कनी आहे तर ती इतकी इथे ना घाण होते. पण जर आता बघा आपण इतके सारे झाडं लावले आहेत आणि आपल्याला जर झाडांचा छंद असेल तर थोडंसं असं काहीतरीसुद्धा सहन करावं लागतं. म्हणजे खूप सारे जेव्हा आपण झाडं लावतो त्यांची रिपोर्टिंग असते किंवा झाडांचं कधीतरी कुठलं काहीतरी काम निघतं आणि त्यावेळेला जी बाल्कनी आहे तर ती तर घाण होणारच. तर बाल्कनी मला स्वच्छ करायची होती, पण त्याआधी इथले जे झाडं आहेत तर ते मला त्यांच्या जागी ठेवून घ्यायचे होते. कारण जोपर्यंत इथले जे झाडं आहेत मी त्यांच्या जागी ठेवणार नाही, झाडं जोपर्यंत इथून खाली होणार नाही तोपर्यंत बाल्कनी स्वच्छ करता येणार नाही. झाडांची रेवठेव करताना जे फुलांचे झाडं आहेत तर ते बाहेरच्या बाजूला ठेवायचे आणि जेही इंडोर प्लांट्स आहेत तर ते आतमधल्या बाजूला ठेवायचे. कारण फुलांच्या झाडांना नाहीही म्हटलं तरी 5 ते 6 तासाचा डायरेक्ट सनलाईट त्यांना हवा असतो आणि जे इंडोर प्लांट्स आहेत तर ते सेमी शेडमध्ये किंवा इनडायरेक्टली सनलाईट जेव्हा त्यांना मिळतं तर अशा याच्यामध्ये सुद्धा ते ग्रो होतात. पण जे फुलांचे झाडं आहेत तर त्यांना डायरेक्ट सनलाईटची गरज असते, डायरेक्ट सूर्यप्रकाशाची गरज असते. तर म्हणून मग जर तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारची बाल्कनी असेल तर त्यावेळेला जे फुलांचे झाडं आहेत तर ते बाहेरच्या बाजूला ठेवा. म्हणजे त्यांना जो सूर्यप्रकाश आहे तर तो डायरेक्ट मिळेल. किमान 5 ते 6 तासाचा तरी डायरेक्ट सनलाईट त्यांना हवा असतो. आणि जे इंडोर झाडं आहेत तर ते आतमधल्या बाजूला ठेवा. कारण त्यांना थोडंसं जरी ऊन मिळालं तर त्यामध्ये सुद्धा त्यांचं अन्न ते बऱ्या प्रमाणामध्ये बनवून घेतात. तर चला माझं सगळं काम आटोपलं आणि आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. चला बाय. हर हर महादेव.